ही वीट अलकनंदाच्या कपाळाला लावा आणि स्वामी देवांना प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ. 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 अगं थांब, मी अलकनंदा, तुला बरं वाटतंय आता? खरं स्वामी देवा, तुमची कृपा नसती ना तर हे अशक्य होतं. तुम्ही या मोठ्या संकटातून बाहेर काढलं. श्री स्वामी समर्थ. आज जाणवलं, जिथे माणसाची शक्ती संपते तिथे गुरुकृपा सुरू होते. स्वामी, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुमच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ झाला. स्वामी, तुमच्या कृपेचं ऋण आम्ही कधीही फेडू शकणार नाही. अलकनंदा, हे बघ, स्वामींनी दिलेल्या अक्षता अंगदने परत आणून दिल्या. त्याला आणि उमाला उपरती झाली असावी. आता या अक्षता तुला ग्रहण करायच्या आहेत. हो, पण तुम्ही ना स्वामी देवांच्या सहवासातच या अक्षता ग्रहण करा. कारण जिथे श्रद्धा तिथे प्रसादाचं पूर्णत्व. श्री स्वामी समर्थ. देवा, आयुष्यात अशी वेळ येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. रोज पंचपक्वान्न खायची सवय, आणि आज पोटात अन्नाचा एक कणही नाही. हे काय कर्म भोगतोय आम्ही? काल ते दाणे आपण परत केले तरी त्याचा काहीच उपयोग झाला नाही. स्वामींनी ना आपलं घर दिलं ना धन. सगळं केलं तरी काहीच नाही. आपणच मूर्खपणा. आपण ते दाणे परत द्यायलाच नको होते. आता भाऊसाहेबांना संतती सुख मिळणार, माझं लोकांसमोर हसू होणार, म्हणजे मी हरणार. या दोघांच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती पाहता या दोघांना ही संतती सुख मिळू शकत नाही. अरे, जिथे भक्ती उभी असते तिथे ग्रहही काही करू शकत नाही. पाहूयात, तुमचा शब्द खरा ठरतो ही माझी भविष्यवाणी. असं होऊ देऊ नका. काहीही करा पण त्यांना सुखी होऊ देऊ नका. ज्यांनी मला हरवलं त्यांना मी जिंकू देणार नाही. हात पुढे कर. तू हात पुढे कर.
ग्रहण करा. आमची कृपा होण्याआधी महादेवाला केला नवस फेडावा लागेल. भाऊसाहेबाच्या आईने महादेवाला नवस केला होता, सो अलकनंदाला फेडावा लागेल. ज्योतिर्लिंगांची यात्रा पूर्ण करावी लागेल. हो स्वामी, आम्ही आजच निघतो. आमचं आयुष्य तुमच्या चरणी वाहिलं स्वामी. तुम्ही सांगाल तसंच करू. सावकाश व्हा, एकमेकांची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं कुठल्याही गोष्टीला घाबरू नका. जा. सुंदरा मावशी, तुम्ही इतके दिवस आमच्या सोबत उभ्या राहिला. तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. अहो, मी काहीच नाही केलं. मी फक्त स्वामी देवांनी नेमून दिलेलं कार्य केलं. स्वामी, येतो आम्ही. स्वामी देवा, आता यांचं आयुष्य मार्गी लागलं. लागायचं. यांच्या इच्छा पूर्तीच्या आड केवळ एक गोष्ट येऊ शकते आणि ती म्हणजे भीती. भीती आणि भक्ती यामध्ये कोण जिंकतं यावर सगळं ठरणार आहे. शिवशंकर शंभा. अहो कुठे होता तुम्ही? किती उशीर? अहो तुम्हाला कळलं का? भाऊसाहेब आणि अलकनंदा 12 ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला गेले. मला ही बातमी दुपारीच मिळाली होती. मग अहो मग काय मग? तुम्ही त्यांना जाऊ कसं दिलं? ही यात्रा पूर्ण झाली ना की त्यांना नक्कीच संतती सुख मिळणार. नाही मिळणार. त्यांची ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्णत्वास जाणार नाही याची पूर्ण व्यवस्था केली आहे. म्हणजे असं काय केलंय तुम्ही? नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. स्वामी, स्वामी, स्वामी. स्वामी, आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही अक्षता ग्रहण केल्या. 12 ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला निघालो होतो, पण अलकनंदा, इथे जवळच धर्मशाळा आहे. आज रात्री तिथेच थांबू आणि उद्या पहाटे यात्रेला पुन्हा सुरुवात करू. हो चालेल. देवाच्या नावाने निघालोय, पुढचा मार्ग तोच दाखवेल. स्वामी आणि महादेवाची कृपा आहेच. श्री स्वामी समर्थ. आवाज करू नकोस. काय झालं? कुणाची तरी चाहूल लागली. या जंगलात कोणीतरी आहे. अहो कदाचित साप किंवा छोटासा प्राणी असेल. उगाच घाबरलो मी. चल जाऊया पुढे. हे बघा, आम्ही 12 ज्योतिर्लिंगांच्या यात्रेला निघालो आहोत. हा, आम्हाला काही करू नका. हवं तर तुम्हाला हे पैसे घ्या. आता आम्हाला जाऊ द्या. लूट मिळाली, आनंद झाला, पण आम्ही तुम्हाला लुटायला नाही आलो. यात्रेला जायचं नाही. माघारी फिरा.
जायचं नाही म्हणजे नाही, नाही तर जीवाला मुकाल. श्रद्धेच्या वाटेत अडथळे आले तरी भक्त मागे फिरत नाही. असं मग जाऊन दाखवा. हो भाऊ, आम्ही विनंती करतो. अहो, आमचा नवस फेडला गेला नाही तर आम्हाला संतती प्राप्त होणार नाही. तुम्ही मागाल ते देतो, पण आमची वाट अडवू नका. आम्हाला जाऊ द्या. सरळ सांगू, कळत नाही तुम्हाला? माघारी फिरा. मी बघतोच तुम्ही कसे जाता ते. ए, माघारी फिरताय की? हवं तर पाया पडतो, पण आम्हाला जाऊ द्या. तुम्ही आमचं काहीही केलं तरी आम्ही मागे फिरणार नाही. आम्ही यात्रेला जाणारच. हे असं ऐकणार नाहीत. हण. ऐक ऐक. अहो, काय झालं? लागलं का तुम्हाला? अरे आता यांचं काय करायचं? आता अहो, हे काय करताय तुम्ही? अहो, हे काय करताय? अहो, हे काय करताय? अहो, नका करू ना. अहो, नको. अहो, अहो, आम्ही पाया पडतो तुमच्या. अहो, हे काय करतायत? स्वामी, स्वामी वाचवा आम्हाला. वाचवा स्वामी, वाचवा आम्हाला. स्वामी! स्वामी, यात्रा संपन्न झाली नाही. 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन सुद्धा झालं नाही. याचा अर्थ आता आम्हाला संतती सुख मिळणार नाही का? आमचा शब्द म्हणजे विधिलिखित. तुमची यात्राही पूर्ण होणार आणि संतती सुखाची आस सुद्धा. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. यक्षरूपं दशदिशि विदितं भूमिकम्पायमानम् संहारमूर्तिं शिरमुकुटजटाशेखरं चन्द्रबिम्बम् दं 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 दीर्घकायं विकृतनखमुखं चोर्धरोमं करालम् पं 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 पापनाश
नाशं प्रणमत सततं भैरवं क्षेत्रपालम् उमे, अगं हे काय घडलं आपल्या हातून? आपल्या हातून खूप मोठी चूक घडली आहे. आपल्याला आपली चूक सुधारायला हवी उमे. स्वामी, तुमच्यामुळे 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घडलं स्वामी. स्वामी, तुमच्या कृपेला अंत नाही. मार्गही तुम्हीच दाखवता आणि संकटातूनही तुम्हीच सोडवता. सेवाही करून घेतलीत आणि कृपाही केलीत. बाळांनो, भीती मोठी ठरली तरी मी भक्तीला जिंकू दिला, कारण कुणाच्या तरी अहंकाराला हरवायचा होता. तुमची यात्रा संपन्न झाली, नवस पूर्ण झाला, इच्छा पूर्ती निश्चित. शिव शंकर शंभो. अलकनंदा, अलकनंदा, काय झालं? अलकनंदा, अलकनंदा, गोड बातमी दिसते काहीतरी. नवीन पाहुणा येणार आहे वाटतं घरी. स्वामी, स्वामी, मी हारलो. माझी भविष्यवाणी खोटी ठरली, तुमचे शब्द खरे ठरले. मी अहंकाराने आंधळा झालो होतो, तुम्हाला ओळखू शकलो नाही स्वामी. अंगात तू आकाशातले ग्रह मोजतोयस, पण मनातले ग्रह विसरतोयस. कुंडलीतल्या रेषा बदलायला आयुष्य खर्च करतोस, पण मनातल्या रेषा बदलण्याला एक क्षण देत नाहीस. लक्षात ठेव, मन शुद्ध असेल तर ग्रह आपोआप अनुकूल होतात. कारण ग्रह फक्त दिशा दाखवतात, पण मन गती देतात. अरे, ज्योतिष म्हणजे भविष्य सांगणं नाही, तर अंतःकरण शुद्ध करण्याची आठवण. ज्याच्या मनात द्वेष, लोभ आणि अहंकार भरलाय, त्याला शुभ मुहूर्त या शुभ ठरतो. आणि ज्याच्या मनात श्रद्धा, दया आणि समर्पण आहे, त्याच्याकरता प्रत्येक क्षण शुभ असतो. ग्रहांचा प्रभाव आकाशातून पडतो, पण त्यांचा परिणाम मनातून होतो. अरे, ग्रह बदलण्यापेक्षा मन बदल, आकाश आपोआप तुझ्या बाजूने होईल. गुरु तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवेल. दादा, वहिनी, आम्हाला माफ करा. अहंकारामुळे आम्ही तुझ्यावर अन्याय केला, तुमच्याशी वाईट वागलो. मला वाटेल तसं बोललो, मला माफ करा. आम्हाला क्षमा करा. अंगद, तुला आणि उमाला गुरु कृपेने उपरती झाली, हेच आमच्यासाठी पुरेसं आहे. आज कळलं, कुंडलीतले ग्रह बघण्यापेक्षा मनातले भक्तीचे ग्रह बघावे. गुरु हा कुठल्याही ग्रहमानाहून मोठा असतो, सर्वश्रेष्ठ असतो. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी, आजचा माझा कार्यभार उरकला. आता आज पुरता निरोप घेतो. खर तर तुमच्या सहवासात जितका वेळ घालवता येईल तितका कमीच वाटतो. मनात येतं अजून थोडा वेळ थांबावं, पण निसर्ग नियम आणि निसर्ग चक्र आम्ही मोडून चालणार नाही. हा हा आवाज सूर्यदेवांचा. सूर्यदेवा, आज तुमच्या इच्छेचा मान ठेवा. मी स्वामी वाचवा स्वामी. आज सकाळी माझी मुलगी जंगलात गुरं चारायला गेली होती, अजून परतली नाही स्वामी. बहुतेक वाट चुकली असावी स्वामी. सगळीकडे शोध घेतोय स्वामी, पण काहीच पत्ता लागत नाही स्वामी. आता सूर्यास्त होईल, अंधार पडेल, जंगलात जंगली जनावर, भूत प्रेत काही होऊ शकतं स्वामी. स्वामी, आता फक्त तुमचाच आधार आहे स्वामी. गेली अनेक वर्ष तू गाईचं दूध काढून विकायला नेण्याआधी आमच्या करता थोडं दूध या स्थानावर आणून द्यायचास. आज त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. आज जोपर्यंत तुला तुझी मुलगी सापडत नाही तोवर सूर्यास्त होणार, तोवर सूर्यास्त होणार, तोवर सूर्यास्त होणार, तोवर सूर्यास्त होणार. स्वामी तुम्ही धन्य आहात स्वामी. स्वामी, मी माझ्या मुलीला कुठे शोधू स्वामी? जसा दिव्याने दिवा उजळतो तसा एक भक्त दुसऱ्या भक्ताला मार्ग दाखवतो. तुला असाच दिशा दर्शक भक्त भेटेल. शिव शंकर शंभो. स्वामी, स्वामी कोणी आहे का? बाबा, बाबा कुठे आहात तुम्ही? मला यायचंय घरी बाबा. स्वामी, मी हरवलीये, मला मार्ग दाखवा, कृपा करा. स्वामी, बाबा कोणी आहे का? थोड्याच वेळात सूर्य मावळणार, मग अंधारात मी एकटीच, अंधारात मार्गही नाही कळणार. शिव शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.
सुंदरा मावशी, अहो स्वामींच्या हातावर हे चित्र कसं उमटलं? मला वाटतं स्वामी देव या लीलेतून काहीतरी संकेत देत आहेत. या चित्रांच्या माध्यमातून ते त्या मुलीला मार्ग दाखवत असतील. स्वामी, स्वामी मला सोडू नका. वाट दाखवा, कृपा करा. हे चिन्ह कसलं? हे चिन्ह म्हणजे स्वामींनीच मार्ग दाखवला मला. श्री स्वामी समर्थ. हे चिन्ह या दिशेला जाण्याचा इशारा करतंय. सावनी, बाळा सावनी, सावनी, बाळा सावनी, सावनी. आता कोणत्या दिशेला जाऊ? पुन्हा चिन्ह. हे चिन्ह या दिशेला जाण्याचा इशारा करते. स्वामी, तुम्ही माझ्या सोबत आहात. श्री स्वामी समर्थ. सावनी, बाळा सावनी, सावनी, सावनी बाळा, ए बाळा सावनी. सावनी बाळा. बाबा, हा, तू बरी आहेस ना? काही लागलं वगैरे नाही ना? बाबा मला वाटच सापडत नव्हती आणि चिन्ह दिसत राहिली आणि सूर्य मावळलाच नाही. मग मला अंधार पडण्याची भीतीच वाटे ना. ही सगळी स्वामींचीच कृपा आहे ग बाळा. जेव्हा भक्त हरवतो तर देव त्याच्या शोधात असतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी, तुम्ही सेवेची संधी दिलीत. तुमच्या सहवासात काही अधिकचे क्षण घालवता आले, हा माझा बहुमान आहे. आता निरोप घेतो. सुंदरा मावशी, तुम्हाला सूर्यदेवाचा आवाज येतोय? हो, तुम्हाला नाही आला आवाज ऐकू? नाही, मला नाही येते. सुंदरे, त्याकरता तेवढी पुण्याई असावी लागते. स्वामी, अहो ह्या गुराख्याच्या मुलीसाठी तुम्ही सूर्याला अडवलं नाही. म्हणजे निसर्गाच्या चक्रामध्ये हस्तक्षेप केल्यासारखं नाहीये का हे? असं करणं योग्य आहे? भक्तांना योग्य ठिकाणी पोहोचवण्याकरता कधी कधी आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात.
आणि राहिला प्रश्न निसर्ग चक्रामध्ये हस्तक्षेप करण्याचा, तर निसर्ग चक्रामध्ये हस्तक्षेप करणं हे निसर्ग चक्रासाठी गरजेचं होतं. कारण निसर्ग चक्रात काही अनियमितता आली होती आणि ह्या निमित्ताने आम्ही ती दुरुस्त केली. आता सगळं ठीक आहे. स्वामी, तुमच्या कृपेने माझी मुलगी सुखरूप परत आली. स्वामी, मी जंगलात हरवले होते तेव्हा. ते सगळं असं घडलं. म्हणजे स्वामी, ती चित्र तुम्ही तिथे रेखाटलीत? नाही कपिले, ती चित्र आधीपासूनच त्या झाडावर होती. आम्ही फक्त ती हिच्या नजरेस आणून दिली, तिला दिशा दाखवली. स्वामी देवा, मग ती चित्र कुणी काढली असतील? जिच्या आयुष्याचं चित्र अजून अर्धवट आहे, ज्यात निसर्गाने अजूनही रंग भरले नाहीयेत, अशा व्यक्तीने. सूर्यदेवा, शिवशंकर शंभो. अंबिका, तुला पुन्हा तेच स्वप्न पडलं का? हो, पुन्हा तेच जंगल, ती लहान मुलगी आणि तो चेहरा लपवलेला माणूस. अहो ऐका ना, मला दर काही दिवसांनी हे स्वप्न का पडतंय? ती मुलगी कोण आहे, तो माणूस कोण आहे आणि तो असा निर्दयीपणे त्या मुलीला एकटीला सोडून जंगलात का गेला? पुढे तिचं काय होत असेल? अंबिका, स्वप्न आहे ते. अगं, इतकं मनाला लावून घेऊ नकोस. स्वप्न समजून सोडून दे. नाही नाही, या स्वप्नामागे ना काहीतरी अर्थ दडलेला असणार, काहीतरी संकेत आहे, पण तो मला कळत नाहीये. स्वामी, स्वामी, ह्या स्वप्नामागे काय अर्थ दडलाय ना ते मला तुम्ही सांगा. माझी मदत करा स्वामी, मदत करा. हा काय संकेत आहे याचा अर्थ मला सांगा. स्वामी, तिला मार्ग दाखवा स्वामी. निरंजन, निरंजन, तुझ्या औषधाने बरं वाटलं. मात्रा संपली म्हणून पुन्हा गेला. उत्तम, मी पुन्हा बनवून देतो. अरे, मला का नमस्कार करताय? बाबा, अहो आमचं या जगात कुणीच नाही, आम्हाला पालक नाही, म्हणून आम्हाला कोणी ज्येष्ठ भेटलं ना की आम्ही त्यांना पालक म्हणून नमस्कार करतो. बरं का निरंजन, तू मला मात्रा देतोयस खरी, पण त्याचा मोबदला देण्याकरता माझ्याकडे काही नाहीये. फार गरीब माणूस आहे मी. काळजी करू नका. मी वैद्यकीला व्यवसाय मानत नाही, सेवा मानतो. आणि काहीच कसं नाही. आशीर्वाद आहेत की.
द्या भरभरून. तुमच्यासारख्यांच्याच माध्यमातून स्वामी आमच्यापर्यंत आशीर्वाद पोहोचवतात असं आम्ही मानतो. मी अनाथ होते. एका गरीब विधवा स्त्रीने मला लहानाचं मोठं केलं. पण मी 17 वर्षाची असताना ती सुद्धा गेली. मी पूर्णपणे एकटी पडली. काय झालं? तुम्ही अशा एकट्या का बसलाय तिथे? जिचा आधार होता तीच गेली. पूर्णपणे एकटी पडली मी आता. ज्यांचं कुणी नसतं त्यांचे स्वामी असतात. तुम्ही स्वामी भक्त आहात? हो, मी सुद्धा स्वामी भक्तच आहे. माझंही या जगात कोणी नाही. माझ्या लहानपणी माझे आई वडील गेले. एका गुरुकुलात काम करत करत मी वैद्यकीय शिकलो आणि त्यावरच आता उदरनिर्वाह करतोय. माझंही या जगात कुणी नाही स्वामी सोडून. काय झालं? तुमच्या हाताला एवढ्या जखमा? ते चितेची लाकडं गोळा करायला आणि रचायला कोणी नव्हतं ना, ते करताना जखम झाली. थांबा. बरं वाटेल. तुमचं नाव काय? अंबिका. माझं नाव निरंजन. मी आता स्वामींकडेच निघालो. तुम्हीही चला, तुम्हालाही बरं वाटेल आणि स्वामी पुढचा मार्ग दाखवतील. म्हणजे दोन हरवलेले जीव श्रद्धेमुळे एकत्र आले तर. हो, आम्ही स्वामी स्थानावर पोचलो आणि स्वामींनीच पुढचा मार्ग दाखवला. तुम्हा दोघांचं आमच्याशिवाय या जगात कोणी नाही आहे. आम्ही कायम तुमच्या सोबत आहोतच. तुम्ही दोघं एकमेकांचा आधार बना. विवाह करा. स्वामी, अहो कसं शक्य आहे? नाही म्हणजे ते दोघं एकमेकांना ओळखतही नाही आणि विवाह यांचा. कपिलाताई, स्वामींनी आमची एकमेकांसाठी निवड केली असेल तर बाकी काही जाणून घ्यायची गरज नाही. ज्यांची निवड देव करतो त्यांना ओळख पटवायला काळ लागत नाही. आम्ही एकमेकांसाठी अनुरूपच असू. स्वामी, तुमची आज्ञा आमच्यासाठी मार्ग आहे. तुम्ही जिथे जोडता तिथे शंका उरत नाही. श्री स्वामी समर्थ. त्या एका दर्शनाने आमचं आयुष्य वळणावर आलं. जिथे दिशा संपते तिथे स्वामींची वाट सुरू होते. आमच्याकडे काहीच नव्हतं, ना आधार ना दिशा, पण स्वामींनी आम्हाला एकमेकांची साथ दिली आणि जगण्याची उमेद दिली. स्वामींचं नाव म्हणजे आमच्यासाठी धैर्याचं औषध आहे. आता आमच्या लग्नाला 2 वर्ष झाली आणि त्यांच्याच आशीर्वादाने आमचा संसार उभा राहिलाय. रोज सकाळी आम्ही दोघं जंगलात जातो. औषधी वनस्पती गोळा करतो. मी औषधं बनवतो आणि गरजूंना देतो. शक्य होईल तेवढी सेवा करतो. तुम्ही दोघं पुण्याचं काम करताय, पण लक्षात ठेवा, पुण्याचा मार्ग हा संघर्षातूनच जातो. सेवा ही फुलासारखी असते,
पण तिच्या मुळाशी काटे असतात. हो, संघर्ष तर आहेच, खूप मोठा संघर्ष. पण विश्वास आहे म्हणून पावलं पुढे पडताय. निरंजन, ए निरंजन, अरे बाहेर ये. अंबिका, सावकार आलेत वाटतं. अरे बापरे, तुम्ही दोघं पुण्याचं काम करताय, पण लक्षात ठेवा, पुण्याचा मार्ग हा संघर्षातूनच जातो. सेवा ही फुलासारखी असते, पण तिच्या मुळाशी काटे असतात. निरंजन, ए निरंजन, अरे बाहेर ये. अंबिका, सावकार आलेत वाटतं. अरे बापरे, ए निरंजन, निरंजन, अरे माझं कर्ज कधी फेडणार आहेस तू? मुद्दल आणि व्याज द्यायची तारीख आहे आज. मागचे 3 महिन्याचे पण थकलेले बाकी आहेत. मला थोडी मुदत वाढ द्या. 4 दिवस मी काहीतरी मार्ग काढतो. हा. मुदत? अरे गरजूंवर मोफत उपचार करतोस ना तू. पैसे घे की त्यांच्याकडनं. कशाला लोकांच्या नजरेत मान बनतोयस? कर्ज फेड आधी माझं. त्यांच्याकडे पैसे असते तर त्यांनी दिले असते. नाहीये म्हणून तर मी मोफत उपचार करतोय ना. हो, सेवा ही सौदा नसते. यापुढे परत असं चालणार नाही. उद्यापासनं माझा एक माणूस तुझ्या घरी बसल आणि जो उपचाराला येईल त्याकडून पैसे घ्यायचे आणि जो पैक नाही देणार ना त्याला परत पाठव. अरे डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे ना, तो आधी कमी कर आणि मग कर जनसेवा. समजलं का? यांच्याकडनं घेतला का मोबदला? हे बघ, मी माझा मोबदला दिलाय. तुला हवा असेल तर घे. हे पैसे मला दे. दे मुकटानं. अहो, त्या आशीर्वादाबद्दल बोलत आहे तो. अरे आशीर्वाद नको मला, पैसे दे पैसे. हे बघा, तुम्हाला देण्यासारखं आता आशीर्वादाशिवाय आमच्याकडे दुसरं काहीच नाहीये. ए बया, आशीर्वाद नको मला. अरे एक क्षुल्लक धनासाठी तू काय गमवतोयस ना याची कल्पना नाहीये तुला. दैव देत आणि कर्म नेत म्हणतात ना, ते यालाच. हा असा नाही ऐकायचा. कुठं लपवलेस पैसे? काढ माझे पैसे, नाही तर मुकटानं तुला सांगतो. काढ. अहो, स्वामींचा भक्त आहे हा. त्याला त्रास देऊ नकोस. हा फेडेल कर्ज. मुदत द्यायला 4 दिवसात जर माझं कर्ज फेडलं नाही ना तर परिणाम खूप वाईट होतील सांगतोय. स्वामी, डोक्यावर खूप मोठं कर्ज आहे हो. काय करावं काय सुचत नाहीये.
सावकारानं फक्त 4 दिवसांची मुदत दिली आहे. तेवढ्यात पैसे जमवणं अशक्य वाटते हो. तुम्हीच आम्हाला मार्ग दाखवा स्वामी. अंबिका, तू तुझ्या कलेचा आविष्कार सोडू नकोस. तुझी कला हीच तुम्हा दोघांच्या समस्येवर उत्तर ठरणार आहे. स्वामी, कला, माझ्या कलेनं कर्ज कसं फेडलं जाईल? मला दररोज एकच स्वप्न पडतं. अधुरी चित्र, रंग सांडलेले. जणू कोणीतरी मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतंय, पण मला याचा काहीच अर्थ लागत नाहीये. योग्य वेळ आली की तुला तुझ्या स्वप्नाचा अर्थ लागेल. स्वप्न उगाच येत नसतात. स्वामी, ती योग्य वेळ कधी येईल? तुला त्या स्वप्नांचा अर्थ लागण्यासाठी कुणाला तरी जाणीव होणं गरजेचं आहे की त्यांनी स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता कोणती चूक केली आहे. जाणीवा जाग्या झाल्या की नियतीचे दरवाजे उघडतात. ठीक आहे. हे रंग तुझे शस्त्र आहेत आणि कुंचला तुझा मार्ग. जा, विश्वास ठेव. धन्यवाद स्वामी, तुम्ही आम्हाला मार्ग दाखवला. आम्ही फक्त संकट दूर करत नाही, तर सामर्थ्य जागा करतो. आणि जिथे सामर्थ्य जागवतो तिथे मार्ग आपोआप सापडतो. अंबिका, आपण तिथून निघालो खरं, पण स्वामी जे शेवटी म्हणाले, कुणाला तरी जाणीव होणं महत्वाचं आहे. याचा नेमका अर्थ काय असेल? माझ्या काहीच डोक्यात येत नाहीये. मला सुद्धा पूर्ण अर्थ कळाला नाहीये. पण हो, स्वामी जे काही बोलतात ना, ते उगाच तर नसतं. योग्य वेळ आले की ते स्वतःच या गोष्टीचा उलगडा करतील. तोपर्यंत मी माझ्या परीने स्वामींची पूर्णपणे सेवा करेन. कृपेची वाट पाहण्यापेक्षा कृपेला पात्र होणं महत्वाचं नाही का? तुझा विश्वासच तुझी ताकद आहे अंबिका. अहो थांबा. वा, किती सुंदर चित्र रेखाटलं आहे. इतके सुंदर भाव कोणी काढले असतील? हे चित्र मीच काढलंय. हो, औषधी वनस्पती गोळा करायला आले होते ना, तेव्हा माझ्या हाताला चाळा म्हणून मी हे चित्र रेखाटलंय. तेव्हा वाटलं नव्हतं या चित्राला एक दिवस असा अर्थ मिळेल. म्हणजे ही सगळी चित्र तू रेखाटली आहेस तर? हो. अंबिका, तुझ्या कलेत खरंच काहीतरी दिव्य आहे. कला जरी माझी असली तरी प्रेरणा त्यांची आहे. थांब, आलोच. अंबिका, ही घे ताडपत्री आणि सुरू कर तुझी स्वामी सेवा आत्ताच. शुभस्य शीघ्रम. हो, आपण लवकरच घरी जाऊ, म्हणजे मला चित्र रेखाटता येईल. चला.
अंबिका तुझी हीच चित्रसेवा तुझ्या आयुष्यात आमच्या कृपेचे रंग भरणार आहे. तुझं चित्र काढते तेव्हा ते चित्र फक्त रेखाटलं जात नाही तर तू तुझं भविष्य घडवत असते. जेव्हा विश्वास कुंचला बनतो तेव्हा चित्र फक्त रेखाटलं जात नाही तर ते घडत असत. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हा बुवा कुठल्या भक्ताकडे चालला असेल? देवा, एखादा श्रीमंत भक्त असू दे, त्याच्या घरी गेलो आम्ही की आमच्या हाती काहीतरी लागू देत. काहीतरी टोचलं. अहो कपिला ताई, बघू तर दे काय झालंय. अरे देवा, काटा मोडलाय तुमच्या पायात, काढावा लागेल. नाही नाही, नको नको नको, फार दुखतंय, फार दुखतंय. हे असतं असतं तुझं कपिले. सरळ चाललेली असतेस आणि मध्येच मनात स्वार्थ डोकावतो मग मन विचलित होतं, मन भरकटतं आणि मग दुखापत होते. अनेकांचं असंच होत असतं आयुष्यात. कपिला ताई, अहो तो तसाच राहिला ना पायात तर त्रास होईल तुम्हाला. काढू देत मला, मी पटकन काढते. हे बघा. नाही नको सुंदरा मावशी, फार दुखतंय. कपिला ताई, हो थांबा जरा, नाही दुखणार. देवा, मी काय पाप केलं की प्रत्येक वेळेस मलाच त्रास होतो. अगं देवाचे आभार मान. आभार मानू? थलता करताय ना स्वामी माझे. देवाचे आभार का मानू? आता काटा टोचला ना मला, त्याच्यापासून तो मला वाचवू शकला असता, पण तसं त्यांनी केलं नाही. मग मी आभार का मानू देवाचे? देवाने वाचवलं नाही? हो. अगं पायात काटा रुतला म्हणून देवाला बोलतीयस, पण पाय मुरगळला नाही, झाड कोसळलं नाही, साप विंचू चावला नाही, जीवावर बेतलं नाही, म्हणून देवाचे आभार मान. नेहमी संकुचित विचार करतात. जरा व्यापक विचार करा, मोठा विचार करा, म्हणजे देवावरचा विश्वासही वाढेल आणि लढण्याची हिंमतही वाढेल. पण स्वामी, नेहमी तुम्ही मलाच का माध्यम करता? दुसऱ्या कोणाला धडा शिकवायचा असतो, पण माध्यम मीच बनते. या गयातही किंवा सुंदरा मावशी का नाही बनत? बर, म्हणजे आता प्रत्येक वेळी तुझ्या आधी आम्ही या दोघींचा विचार करायचा असं म्हणणे ना तुझं? अगं आयुष्य रणांगण आहे. लहान मोठ्या लढाया तुम्ही तुमच्या परीने लढायच्या असतात आणि त्या लढाव्या लागतात. म्हणून लढायचं नाही, शस्त्र टाकायची नाही, लढत राहायचं. आणि मोठी लढाई लढण्याकरता जे बळ लागतात ते बळ देण्याकरता देव कायम पाठीशी उभा असतो. आता अंबिका आणि निरंजन यांना अनेक लढाया लढायच्या, तेही मोठ्या युद्धाला सामोरं जाण्याआधी. शिव शंकर शंभो. अंबिका, कुठलंही चित्र काढण्याआधी तू गुरूंना नमस्कार करायला विसरत नाहीस. हो, तुम्हाला माहितीये, मी लहानपणी ना एका राजवाड्यामध्ये दासी म्हणून काही दिवस काम करत होते. तिथे भिंतीवर काही चित्र लावलेली असायची. त्या चित्रांना बघूनच चित्रकलेचा छंद माझ्या मनी लागला. त्यानंतर त्या चित्रांनाच मी गुरुस्थानी ठेवून ही कला शिकत राहिले. ते चित्र कोणाचं होतं, त्याचा चित्रकार कोण होता, हे मला कधीच कळलं नाही. मी त्या अनोळखी माणसाला माझा गुरु मानलं होतं. आणि हे पावलांचं चित्र आहे ना, हे त्यांचंच प्रतीक आहे. म्हणून मी दरवेळी नमस्कार करूनच कुंचला हाती घेते. स्वामी कृपेने एक दिवस त्यांची आणि तुझी भेट होणार. हो,
मी सुद्धा त्या दिवसाची आतुरतेने वाट बघते. आता स्वामींची सेवा करताना स्वामींना अर्पण करण्यासाठी त्यांचं चित्र काढून सुरुवात करते. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. सुरू कर. अंबिका, तू तुझ्या कलेचा आविष्कार सोडू नकोस. तुझी कला हीच तुम्हा दोघांच्या समस्येवरचं उत्तर ठरणार आहे. अंबिका, काय होतंय? अहो, हे बघा काय होतंय. ही रेष आणि ही पावलं एकदम उजळायला लागली. अंबिका, हा नक्कीच कसला तरी संकेत आहे. पण कसला असेल? मला वाटतंय मी काढत असलेलं हे चित्र साधं राहणार नाहीये. या चित्राच्या माध्यमातून काहीतरी विशेष घडणार आहे. तर जणू काही ही फक्त कला नाही, तर कृपेची चाहूलच आहे. सत्य आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अरे आंधळा आहेस का? अरे लागेल ना पुढे. हो, अरे तू अंध आहेस ना, मग तुला कंदिलाचा काय उपयोग? तुला काय वाटलं हातात कंदील पकडल्याने तुला दिसणार आहे की काय सगळीकडे? हा कपिला ताई, अहो अशी एखाद्याची खिल्ली उडवणं शोभत नाही. तुम्हाला हा कंदील माझ्यासाठी नाहीये ताई. हा कंदील इतरांना प्रकाश देण्यासाठी आहे. समोरचा मला धडकणार नाही, त्यामुळे त्यालाही आणि मलाही इजा होणार नाही. माझी अंधारी वाट इतरांसाठी प्रकाश दर्शविते. श्री स्वामी समर्थ. कपिले, तुला हे शिकवायला इथे आणलंय. याच्या हातातला कंदील म्हणजे चांगुलपणाचं प्रतीक आहे. काही झालं तरी माणसाला चांगुलपणा सोडायचा नसतो, तरी सोबत सोडायची नसते. त्याचा आपल्याला किती लाभ होतो यापेक्षा इतरांना त्याचा काय लाभ होतो याचा विचार करावा. स्वामी, साक्षात तुम्ही इथे आलात. मी धन्य झालो स्वामी, मी धन्य झालो. माझी आज इतक्या वर्षाची प्रतीक्षा आज संपली स्वामी. श्री स्वामी समर्थ. तुझ्या नामस्मरणाचं आणि तपश्चर्याचं फळ तुला द्यायला आलंय. स्वामी, स्वामी, त्रास होतोय मला स्वामी. स्वामी, शिव शंकर शंभो. डोळे
स्वामी मला तुम्ही दिसताय. मला हे सेवेकरी, ही झाडं, मला सगळं दिसतंय स्वामी. स्वामी तुम्ही मला दृष्टी दिली स्वामी. मी धन्य झालो स्वामी. आता मला या कंदिलाची काहीच गरज नाहीये स्वामी. चूक केलीस कंदील खाली टाकून. ज्याने तुला आजवर साथ दिली त्याला सोडून दिलास. अरे दृष्टी आली आहे पण आयुष्यात रात्री येणारच. रात्र आली की अंधार येणार आणि त्या अंधाराचा कंदीलच तुला वाट दाखवणार. स्वामी मला माझी चूक कळाली. आनंदाच्या भरात माझी चूक झाली स्वामी. मला क्षमा करा. सुंदरे याचप्रमाणे अजून एकाने गरज संपर्क कंदील टाकून दिली. ज्या क्षणी त्याच्या आयुष्यात अंधार येईल त्या क्षणी त्याला त्या कंदिलाचं महत्व कळेल. शिव शंकर शंभा.